सुस्वागतम सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक सर्व खेळाडू आणि घरी बसल्या एस लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहे सर्व प्रेक्षक वर्गांचं मी समालोचक अनिल कोळी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। येस विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 पर्व दुसरं मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सर एक मिनिट सर, आर्यन तळेकर कुठे असाल तर आपण या। कालच्या दिवसामध्ये सुद्धा आर्यनने खूप चांगली मदत केली आहे। आजच्या दिवसातील दुसरी लढत या मैदानावरती आपण पाहतोय। मानगाव खुर्दच्या विरोधात नो बॉल आणि आता फ्रीडचा चेंडू असेल, संधी असेल बॅटरला चाहो जैसा मारो। फ्रीडचा चेंडू असल्यानंतर नक्कीच या संधीचा फायदा घेतला पाहिजे। अशा संधी आयुष्यामध्ये बऱ्याच जणांना मिळत असतात, परंतु संधीचा सोनं करता यायला पाहिजे। नेक्स्ट बॉल स्लोअर चेंडू होता, हलकासा कट केलाय। फर्स्ट स्लिप मध्ये नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उभा आहे। यदा कदाचित थ्रो केला असता तर रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद झाला असता, परंतु थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळते। नक्कीच एक धाव चपळाईने धावून काढली, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव आली। नक्कीच आपण पाहतोय जबरदस्त नक्कीची स्पर्धा आपण पाहतोय। कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेला जवळजवळ यूट्यूबच्या माध्यमातून एस लाईव्हच्या माध्यमातून जवळजवळ तब्बल 12,000 लोकांनी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पाहिली कालच्या दिवसामध्ये। या वेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू आहे आणि या लोअर फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय। स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय हा खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार। कमान डीजे संधी आल्या, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल। अनिकेत यादव यांच्याकडून नक्कीच प्रत्येक षटकाला 100 रुपयाचा पारितोषिक। हरेश नक्कीच आपण पाहतोय खेळाडूवरती दाखवतोय, त्यांनी सांगितले येस माझ्या चेंडू बॅटला लागला आणि मी आउट आहे आणि नक्कीच त्याने मैदान सोडलंय। जबरदस्त नक्कीच यावेळेस मात्र खेळाडूवरती पाहायला मिळते। जरा टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्याकडे। कधी कधी पंचांना सुद्धा माहीत नसतं की कधी काय घडलंय मैदानावरती। पंच सुद्धा नक्कीच माणूस आहे आणि माणसाकडनं या चुका होतातच, परंतु यावेळेस खेळाडूने एक चांगली खेळाडू दाखवली। योगेशचं नक्कीच मी हरेशचं नक्कीच इथे कौतुक करेल। न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय राकेश। मानगाव संघ आपला 12th मन पाठवा इथे, 12वा प्रतिनिधी। स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र अगदी जबरदस्त चेंडू टाकतोय गोलंदाज ओम। लाईन सापडले आता नक्कीच, पहिल्या 2-3 चेंडूवरती त्याने लाईन नक्कीच भरकटली होती, थोडेसे चेंडू बाहेर चालले होते, परंतु यावेळेस त्याला लाईन सापडले। नक्कीच आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय, निर्धाव चेंडू आलाय। जबरदस्त ही मॅच होणार आहे मानगाव खुर्दच्या विरुद्ध आंबडोशी। जवळजवळ आंबडोशी आपण पाहिलं तर इथून जर विचार करायचा तर कमीत कमी 25 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे आणि 25 किलोमीटरचा प्रवास करून मात्र या परळी गावामध्ये आज आपण पाहतोय विलासदादा युवा प्रतिष्ठान चषकामध्ये नक्कीच एंटर केलंय त्यांनी। रुपेची जाधव यांची नक्कीच सासूरवाडी आमरोशी आणि या खऱ्या अर्थाने संघाला सपोर्ट करण्यासाठी रुपेची जाधव आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे। प्रत्येक षटकारासाठी त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक लागलंय। रिया डीजे हे नाव सुधागड तालुक्यामध्ये अगदी खरंच खूप फेमस आहे। प्रत्येक बॅटरसाठी प्रत्येक षटकारासाठी तक्षशिला नगर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल। प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक तक्षशिला नगरकडून नक्कीच लागलंय। त्याचप्रमाणे रुपेशजी जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकारात 200 रुपये लागले, म्हणजे बॅटरने जर षटकार मारला तर किमान त्याला 300 रुपये मिळतील आणि 3 षटकार जर मारले तर रुपेश जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे।
अनिकेत यादव यांतोष दादा बोडेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. चला विनंती असेल आता टाइमपास करू नका आपण. ऑफिशियल स्पॉन्सरना सुद्धा विनंती आहे. मैदानामध्ये आपण 4 षटकांचे सामने खेळवते तर मी किमान प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी असेल. 20 ज्या वेळेस एखाद्या गोलंदाजाने 3 विकेट्स घेतल्या 6 विकेट्स घेतल्या ज्या वेळेस ती व्हिडिओ क्रॉप केली जाते इन्स्टावर टाकली जाते त्यावेळेस त्या गोलंदाजाचं नाव खाली समजलं गरजेचं आहे. त्यावेळेस तो गोलंदाज फेमस होत असतो. त्यामुळे 12वा प्रतिनिधी इथं घेणं गरजेचं आहे. निहाल दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज. जबरदस्त या वेळेस मात्र अगदीच जबरदस्त चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरला यॉर्कर टाकला सक्सेस ठरला. विकेट किपरने चांगली कामगिरी केली. दरम्यान चेंडू इथे डॉट आला निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या आपण पाहतोय अमडुशी या संघाची 11 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक तिथे आहे. दरम्यान काय घडले एक धाव नक्कीच पूर्ण झालेली आहे. दरम्यान एका धावेवरती होते समाधान. नेक्स्ट बॉल या वेळेस मात्र अगदी मोठा फटका मारायचा प्रयत्न करतोय बॅटर परंतु गोलंदाज निहालने मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी केली. थोडासा चेंडूला फिरवला अगदी बॅटच्या जवळ होता. या चेंडूला एक पाय मागे घेऊन जर नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला खेळला असता तर किमान 4 धावा आल्या असत्या. कधी कधी बॅटरचं सुद्धा गणित चुकतं. 1 सेकंद 2 सेकंदाचा अवधी असतो ज्यावेळेस चेंडू मारायचा असतो. समजत नाही आपल्याला कशा पद्धतीने खेळावं. जबरदस्त चेंडू नक्कीच इथे निर्धाव आलाय डॉट आलाय. या वेळेस मात्र अगदी ठरवलंय मनाने ठरवलं होतं नक्कीच या चेंडूवरती प्रहार करायचा आहे. बॅटच्या जवळ आला चेंडू लॉंग ऑनला ठोकला 6 धावासाठी खणखळी दणदणी षटकार. कमान ठोक डीजे. या षटकारासाठी मात्र रुपेशजी जाधव रिया डीजे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि तक्षशिला नगर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नेक्स्ट बॉल राकेश आपण पाहतोय ऑन स्ट्राइक. शॉर्ट पिच चेंडू आहे थोडासा शफल झाला चेंडूला मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलंय भिरकावून लावला येतोय बॅक टू बॅक खणखणीत दुसरा षटकार. कमान ठोक डीजे. बॅट मधून आला तर रिया डीजे चे बालक इथे जबरदस्त ही स्पर्धा आहे. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 पर्व दुसरा पहिल्या दिवशी खऱ्या अर्थाने रेकॉर्ड ब्रेक गर्दी या मैदानावरती होती. चारी बाजूला प्रेक्षक होते. आज दुसरा दिवस आहे. एक गाव ग्रामीणचा लॉट खेळतोय दुसरी मॅच चालू आहे मैदानावरती. उद्या सोदागड क्रिकेट असोसिएशनचे 8 संघ मैदानात उतरतील आणि परवा सुपर संडेचा दिवस रविवारचा दिवस. या रविवारच्या दिवशी या मैदानावरती ए लॉट खेळणारे सुपर डुपर हिट हास्य जत्रा फ्रेमचे सर्व अभिनेते सुद्धा इथेच या मंचावरती सर्वांना पाहायला मिळणार आहेत. सुपर संडेला लकी ड्रॉ सुद्धा असेल. प्रत्येक दिवशी 2-2 चिठ्ठ्या काढल्या जातील. यावेळेस मात्र चेंडू हवे ते नक्कीच काय घडलंय तू घे मी घे करत मात्र इथे चेंडू निसटलाय. चोरटी धाव घेतले धावून इथे मात्र जबरदस्त आणि पंचांचा डिसिजन मात्र इथे आलाय की नो बॉल. ओ माय गॉड. टोटल धावा किती पंच आता नो प्लस 2 येस 3 धावा मिळतील. क्रिकेटच्या खेळामध्ये खऱ्या अर्थाने
जास्तीत जास्त चालाक राहणं गरजेचं आहे, तो म्हणजे कर्णधार कॅप्टन. आपण कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण लावतोय, गोलंदाजाला कुठे क्षेत्ररक्षक हवा आहे हे विचारणं गरजेचं आहे. दरम्यान या चेंडूवरती मात्र नो प्लस 2 अशा 3 धावा आल्यात. धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवरती 27. आणि आता फ्रीडचा चेंडू आहे, संधी आहे बॅटरला यावेळेस. शॉर्ट पिच चेंडू आहे, यावेळेस मात्र फिरून मारलाय चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय 4 धावांसाठी. खणखणी दणदणीत चौकार. कमॉन ठोक डीजे. आणि या चौकारासाठी सुद्धा राकेशसाठी मात्र या चौकारासाठी रिया डीजेचे मालक रुपेशजी जाधव यांच्याकडून मात्र 200 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. केतनभाई देसाई नक्कीच इथे मात्र आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सिद्धेशजी गुरव, विजयदादा सुद्धा इथे उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. समीर देशमुख आणि आमचे मोहिते दादा सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. सर्व पाहुण्यांचं आम्ही नक्कीच इथे सहर्ष स्वागत करतोय. या चेंडूवरती मात्र धावा आल्या 2. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवरती. आणि नक्कीच यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये थोड्याच वेळामध्ये ज्याने खऱ्या अर्थाने इंडियन स्टेट प्रीमियर लीग ISPL मध्ये जो खेळाडू खेळला, ऋतिक गजर हा नक्कीच खेळाडू मात्र पाहायला मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय या चेंडूवरती 2 धावा नक्कीच मिळतात. सिंगल डबलने मात्र धावा येत आहेत. या केवल चव्हाण नक्कीच आपण पाहतोय, मनसे उपाध्यक्ष, त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. विलासदादा युवा प्रतिष्ठान या चषक चेक. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय, पंच दंडित करतायत. येतोय हा स्वेअर चेंडू. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवरती. पहिल्या मॅच मधला विनर आणि दुसऱ्या मॅच मधला विनर याचे ते विनर वर्सेस विनर ही मॅच होईल तिसऱ्या मॅच नंतर. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय प्रीतम जांभेकर. यावेळेस मात्र नक्कीच जबरदस्त फटका. प्रीतम जांभेकर गेलाय मैदानामध्ये आणि त्याने व्यवस्थितपणे चेंडूला निरखून पारखून घेतले. लॉंग ऑनला ठोकलाय 6 धावांसाठी. खणखणी दणदणीत षटकार. कमॉन ठोक डीजे. धन्यवाद. या षटकारासाठी मात्र पारितोषिक रिया डीजेचे मालक रुपेशजी जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. येस ऑफिशियल. तक्षशिला नगर यांच्याकडून सुद्धा या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्कीच बक्षिसांचा वर्षाव चालू आहे खेळाडूंवरती. षटकार मारा, पैसे कमवा, परंतु त्या षटकारावरती खऱ्या अर्थाने धावफलक सुद्धा हलते. धावसंख्या जाऊन पोचते ती जवळजवळ आपण पाहतोय 46 या धावसंख्येवरती 46. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. दुसरी मॅच मैदानावरती रंगते आंबडोशीच्या विरोधात मानगाव खुर्द.
दरम्यान आपण पाहतोय चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज राहुल. यावेळेस मात्र थोडासा शफल होऊन मारलाय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कोणतीही चुकी करत नाहीये. दरम्यान यावेळेस मात्र बॅटरला मात्र माघारी परतावं लागते. कमान डीजे. नक्कीच लॉर्ड्स मी आपल्या समोर जाहीर करतोय, कारण की प्रेक्षकांना सुद्धा माहिती होणं गरजेचं आहे की संडेच्या दिवशी अंतिम दिवशी सुपर लॉट कोणता खेळणार या मैदानावरती. तर संडेला सुपर संडेला पहिली मॅच असेल या मैदानावरती. उर्वी 11 बोर शेतीच्या विरोधात गुंजन 11 कोलाट जिते. दुसरी मॅच असेल RCC पेठच्या विरोधात मांडा आणि तिसरी मॅच असेल कलवाच्या विरोधात दापोडे. चौथी मॅच असेल मालुसरे ब्रदर्स RK स्पोर्ट्स टेंबिवलीच्या विरोधात दापोली जळगाव. आणि खऱ्या अर्थाने आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी खास करून दुबईला कामावरती असल्यामुळे आपल्या गावासाठी मात्र खेळ करण्यासाठी नक्की झाला गोलंदाज प्रफुल्ल. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आली. धावसंख्या स्थिर धावसंख्या आपण पाहतोय 46 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस मात्र काय घडलंय, बॅटरला काही करायची गरज लागली नाहीये. चेंडू अगदी आला, स्क्वेअर चेंडू आला. पंचांनी सांगितलं, चेंडू मात्र अगदी डोळ्याच्या समोरून गरगळत गेला सीमारेषेच्या बाहेर. वाईट प्लस 4 धावा आल्या, 5 धावा मिळतील अमडोशी या संघाला. कमन डीजे. डीजे 5 धावांच्या मदतीने धावसंख्या धावून पोहोचली 51 धावसंख्येवरती 51. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय गोलंदाज. चुकी झाली होती याच्या अगोदरच्या चेंडूवरती, परंतु चुकीला दुरुस्ती नक्कीच करण्याचं काम केलं गोलंदाजाने प्रफुल्लने. निर्धाव चेंडू आला, डॉट चेंडू आलाय. नवनीत शेठ देशमुख इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि तसेच आमचे अरुण नाना, राजेश दादा वागरे सुद्धा इथे उपस्थित, त्यांना सुद्धा विनंती करते आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं स्वागत आहे. चेंडू हवेत आहे, नक्की चांगला प्रयत्न झाला. 2 धावा मिळतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु इथे मात्र काय घडलंय, आता बॅटरला रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. ऑफिशियल 2+ विकेट. जयेश मात्र एंटर होते मैदानामध्ये. आता आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद झाला. यावेळेस प्रीतम बाद झाला. इथे धावसंख्या मात्र जाऊन पोचते 53 धावसंख्या आपण पाहतोय टोटल धावसंख्या. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय चेंडू. नक्कीच काय घडलंय दरम्यान इथे मात्र झेल मात्र सुटलाय. दरम्यान 3 येस ऑफिशियल सांगतात 1 शॉट. इथे मात्र 1 धाव नक्कीच मायनस केली जाईल. आता जरी धावून 3 काढल्या असल्या तरी एक 1 शॉट असेल. नक्कीच ऑफिशियलचे सांगितलं. इथे एक जबरदस्त नक्कीच पंचांची भूमिका पार पाडतायत. 2 धावा मिळतील अमडोशी या संघाला. आपण पाहतोय ज्या वेळेस नक्कीच टॉस बॉक्स मध्ये अमडोशी संघाच्या कॅप्टनची धावसंख्या धावून पोहोचले 55 धावसंख्या. 56 धावांचं टार्गेट असेल. सरासरी 14च्या रन रेटने धावा बनवावे लागतील मानगाव खुर्द या संघाला. नक्कीच आपण पाहतोय
तर आता आपण इनिंग्स ब्रेक झालेला आहे. इनिंग्स ब्रेक्समध्ये आपण नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील तिसरी लढतचा नक्कीच आपण टॉस घेतोय. तत्पूर्वी आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान घेतोय. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस जय हनुमान देसाई पाडाच्या विरोधात सक्षम तन्वी 11 माथेरान. नेक्स्ट मॅच जय हनुमान देसाई पाडाच्या विरोधात सक्षम तन्वी 11 माथेरान. चला दोन्ही संघाचे कॅप्टनने यायचे टॉससाठी विनंती असेल. तर आपण आता मान्यवरांचं स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. अगदी आपल्या वेळात वेळ काढून नक्कीच या स्पर्धेला आवर्जून भेट दिले मान्यवरांनी. तर सर्व मान्यवरांचं आता आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. सन्मान्य पाहुणे नक्कीच उपस्थित आहेत. आमचे विजय दादा शिंगोडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. बघा माझी विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू सोडून जे प्रेक्षक बसलेले त्यांना विनंती आहे की आपण आपल्या जागा खाली करायच्या आहेत. कारण की तो खेळाडू कक्ष आहे, तिथं फक्त खेळाडूच बसतील. संदेश दादा लोंढे आपण कुठं असाल तर आपल्या विनंती आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं स्वागत आहे. बाळादादा आंग्रे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मुख्य मंचावरती आपण स्वागत सन्मान घेतोय. तसेच या परिसरामध्ये अगदी जबरदस्त व्यक्तिमत्व असणारे आमचे मित्र केतनभाई देसाई इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय आमचे दत्तदादा पालवे की आपल्या शुभ हस्ते आपण केतनभाई देसाई यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शैलेशभाई ढेबे धनगर समाज अध्यक्ष माथेरान, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं स्वागत आहे. धन्यवाद. तसेच आमचे मोहिते दादा सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. चंद्रकांत दादा दलवे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ही स्पर्धा अभिमानाची स्वाभिमानाची विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 या स्पर्धेची चर्चा सोदागड तालुक्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये नक्की चालू आहे. प्रेक्षकांनी मात्र ही स्पर्धा अगदी डोक्यावरती उचललेली आहे. पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी होती या मैदानावरती. आज ही गर्दी आहे खूप. उद्या सुद्धा असेल आणि परवा सुपर लॉट संडे धन्यवाद. त्याचप्रमाणे या परिसरातील प्रसिद्ध उद्योजक नवनीत शेठ देशमुख इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतोय आमचे मित्र समीर की आपल्या शुभ हस्ते आपण नवनीत शेठ देशमुख यांचा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. धन्यवाद. तसेच आपण पाहतोय या मंचावरती सिद्धेश दादा गुरव इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे.
चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण बोलवतोय कॅप्टन्स सूरज अंग्रे आणि प्रवीण खेरकीच खालापूर तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये गाजले. जीत रोजोरिया नक्कीच इथे आलाय, त्याचा आपण वैयक्तिक नक्कीच सन्मान करणार आहोत आपण. ओमच्या प्रत्येक षटकारासाठी मात्र विजयदादा शिंगोडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. ₹500 पारितोषिक असेल. त्याचप्रमाणे केवल दादा चव्हाण इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. जबरदस्त चेंडू यावेळेस. तर नक्कीच आपण टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय. विजयदादा शिंगोडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सूरज आंग्रे प्रवीण खेरटकर पुरस्कृत प्रिन्स 11 देसाईपाड्याच्या विरोधात माथेरान ही लढत नक्कीच असेल. पुढची मॅच आपण टॉस करतोय आणि टॉस झाल्यानंतर आपण नक्कीच एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू ज्याने खऱ्या अर्थाने खालापूर तालुका कर्जत तालुका गाजवलाय, जीत रोजोरिया या खऱ्या अर्थाने आपण कॅप्टनचा नक्कीच आपण यथोचित मान आणि सन्मान करणार आहोत. यावेळेस मात्र चेंडू ऑफस्टंपच्या नक्कीच बाहेर चाललाय, पंच दंडित करतात. स्क्वेअर चेंडू आला. यावेळेस 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. हिरामन दादा पाटेकर इथे नक्कीच उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा आपण नेक्स्ट बॉल. थोडासा नक्कीच आपण पाहतोय स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडलंय, सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे स्वतःचे विकेट मात्र गमावले. बॅटर मात्र इथे प्रफुल्ल माघारी परतलाय. कमान डीजे. नंतरची मॅच मात्र अगदी जबरदस्त असणार आहे. बिग फाईट, बिग मुकाबला. प्रिन्स 11 जय हनुमान देसाईपाड्याच्या विरोधात सक्षम तन्वी 11 माथेरान. समीर कांबळे नक्कीच इथे उपस्थित झाले, त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. याच्या नंतरची जी लढत आहे खऱ्या अर्थाने बिग फाईट, बिग मुकाबला. सुधागडची रण मशीन पंकज देसाईच्या विरोधात जीत रोजोरिया. जबरदस्त बॅटल पाहायला मिळणार आहे. दिनेश पाटील सुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आम्ही दिनेशजी पालवे सुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने या मंचावरती पहिल्या दिवसापासूनच मात्र मान्यवर गर्दी करतायत. स्टेजवर जे मान्यवर आहेत त्यांनी खाली बसायचं आहे, जरा बसून मॅचचा आनंद लुटायचा आहे. दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा वळतोय मैदानावरती. 56चा पाठलाग करायचा आहे. मानगाव खुर्द या संघाला पहिलं षटक दरम्यान इथे मात्र समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या आधी धावसंख्या धावून पोहोचते मानगाव खुर्द या संघाची 2 गणीच्या मोबदल्यात 4 या धावसंख्येवरती. बघा आता पहिलं षटक ज्या गोलंदाजाने टाकलं होतं, गोलंदाजाचं नाव सुमित गोळे, ज्याने आदितीताई तटकरे चषक आत्ताच जो रोहायला झाला होता त्या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकली होती आणि 4 विकेट्स घेतल्या होत्या.
तो गोलंदाज होता आणि त्या गोलंदाजाला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक मात्र आलेलं आहे. अनिरुद्ध जाधव साहेबांकडून मात्र त्या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यानंतर सुद्धा एक जबरदस्त मुकाबला आहे, बिग फाईट, बिग मुकाबला. धावसंख्येवरती जबरदस्त नक्कीच आपण पाहतोय राहुलच्या बॅट. धावसंख्येवरती जबरदस्त नक्कीच आपण पाहतोय राहुलच्या बॅट मधून जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेनवरना चेंडू उसळी घेतली, अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला. विकेट किपरने त्याची कामगिरी व्यवस्थित पार पाडली. चेंडू निर्धाव आलाय, डॉट आलाय. या नेक्स्ट मॅच मध्ये आपण एक जबरदस्त सुधागड तालुक्यातील एक नामवंत असा क्षेत्ररक्षक वैभव देसाईला सुद्धा आपण पाहणार आहोत. येस, पंचांनी मात्र इथे दोन्ही हात समांतर दर्शवलेत. चेंडू येतोय, हा स्क्वेअर चेंडू. एका धावेची भर नक्कीच खात्यामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 आहे. धावसंख्येवरती 56चा पाठलाग करायचा, मोठे फटके मारावे लागतील. थोडासा मानगाव संघ हा जो अडचणीत सापडलाय, इथे संकट मोचक म्हणावं लागेल कोणातरी एका बॅटरला. मात्र विलासदादा पालवे सुद्धा हा सामना अगदी जवळून पाहतायत, कारण की गावाजवळचा संघ आहे आपल्या नक्कीच मानगाव. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळते. गोलंदाजी मार्फत आपण प्रीतमला पाळुंके ते उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि समीर दादा पालवे सुद्धा उपस्थित झाले, साळुंके समीर दादा कांबळे सुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. जबरदस्त चेंडू, बॅक टू बॅक मात्र इथे चेंडू येत आहेत. डॉट दरम्यान दुसरं षटक होते समाप्त. 2 षटकाच्या अंती धावसंख्या धावून पोहोचते मानगाव खुर्द या संघाची. आपण पाहतोय 2 गणीच्या मोबदल्यात 12 धावसंख्या. शेवटची आता 12 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज आहे, ती म्हणजे 44 धावांची गरज आहे. म्हणजे आता रिक्वायर्ड रन रेट जे 14चं होतं पहिल्या षटकामध्ये, ते आता रिक्वायर्ड रन रेट 22चं झालंय. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. मोठे मोठे फटके मारावे लागतील. संकटात सापडला यावेळेस मानगाव खुर्द संघ. जबरदस्त नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतोय. पुन्हा एकदा क्रीडा रसिक, मायबाप, प्रेक्षक घरी बसल्या आपण SS लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहताय. सर्व प्रेक्षक वर्गांचं, समालोचक मी अनिल कोळी, सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. एक जबरदस्त दिमागदार सोहळा पार पडतोय या मैदानावरती. कालच्या दिवशी सुरुवात झाली, प्रचंड गर्दी. आज सुद्धा प्रचंड गर्दी आहे आणि उद्या सुद्धा असेल, परवा सुद्धा. अंतिम दिवस, फायनलचा दिवस. हास्य जत्रा फ्रेम, सर्व कलाकार आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतील. सुपर डुपर हिट लॉट, संडे सुपर संडे. आणि रोज 2-2 लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या काढल्या जातील. काल सुद्धा 2 लकी ड्रॉ काढले गेले होते, आज सुद्धा 2 लकी ड्रॉ काढले जातील. शेवटच्या दिवशी 8 लकी ड्रॉ मधून 1 लकी ड्रॉ विनर नक्कीच काढला जाईल. त्याच्यासाठी मात्र कूलर हे बक्षीस देण्यात येईल. जबरदस्त ही स्पर्धा पाहतोय आपण. कालच सांगितलं होतं विलासदादांनी की याच वर्षी स्पर्धा 1 लाख रुपयाची आहे, परंतु हीच स्पर्धा पुढच्या वर्षी किमान रक्कम 2 लाख रुपयाची असेल. त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटरसायकल, बाईक दिली जाईल. त्यामुळे आता प्री ॲडव्हान्स बुकिंग तुम्ही करून ठेवा पुढच्या वर्षीची. बारा चेंडू आणि आता 44 धावांची गरज आहे. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज, आपण पाहतोय अनिल भोसले. मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू अगदी बॅटच्या जवळ होता, परंतु वेग जास्त असल्या कारणाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे डॉट प्रयत्न, नक्कीच लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. दरम्यान 1 धाव कंप्लीट झालंय. सिंगल आली नक्कीच. स्ट्राइक वरती मात्र राहुलला मात्र आणण्याचं काम केलंय. 9 चेंडू आणि आता 42 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 42 धावा राहुलला मात्र करावं लागेल. संधी आहे हिरो बनण्याची यावेळेस मात्र. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू.
गुडलेन वरना उचले घेऊन चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरने आपली कामगिरी व्यवस्थित पार पाडली. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. अगदी जबरदस्त नक्कीच आपण पाहतोय अंबडोशिया संघ मैदानात खेळ करतोय. यावेळेस मात्र बॅटच्या जवळ आहे चेंडू. नक्कीच लॉंग ऑफला चेंडू खेळून काढलाय. चेंडू वन बाउन्स जातोय. 4 धावांसाठी मात्र नवसंजीवनी देणार येतो हा चौकार. कमान डीजे. अठरा धावा स्कोरबोर्डती लागल्यात. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. पंच दंडित करतात. स्क्वेअर चेंडू. नक्कीच एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. 19 धावा आता स्कोरबोर्डती लागल्यात. 7 चेंडू आणि आता 37 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल. जबरदस्त चेंडू. यावेळेस मात्र तिसरं षटक समाप्त होतंय. 3 षटकाच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 19 धावसंख्या. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 37 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 37 धावा. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचंय. सूरज आंग्रे आणि प्रवीण खेरटकर पुरस्कृत प्रिन्स 11 देसाईपाडा संघाच्या विरोधात माथेराणा संघ नक्कीच खेळताना दिसेल मैदानामध्ये. बिग फाईट, बिग मुकाबला. दोन्ही संघाने तयार राहायचंय. जबरदस्त चेंडू. यावेळेस डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू येतोय. 36 धावा अजून नक्कीच बनवायच्या आहेत. टोटल धाव संख्या आपण पाहतोय 20. खऱ्या अर्थाने गोलंदाजी अगदी खूप चांगली झाली अंबडोशी संघाची आपण पाहिलीत. यावेळेस मात्र चेंडू हवेत. नक्कीच काय घडलंय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र खूप जोरात धावत आला आणि त्याने झेल सुद्धा अगदी चांगला पकडलाय. बॅटर इथे बाद झाला. राहुल मात्र इथे माघारी परतलाय. डीजे. दरम्यान इथे मात्र नक्कीच काय घडलंय. येस, बाईकच्या स्वरूपात मात्र इथे 4 धावांसाठी मात्र चौकार आलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय आपण पाहतोय. सागर थेरान ही लढत पाहायला मिळणार आहे.